पण अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर राजीनामा घेतला जाणार की मदानीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळणार, हा एक प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय. कारण ही केवळ एक दुर्घटना नाही, तर आपल्या देशाच्या नागरी उड्डयन व्यवस्थेतल्या गंभीर त्रुटींचा परिणाम आहे. म्हणून ही योग्य वेळ आहे, जेव्हा आपण या दुर्घटनेच्या पाठी खाजगीकरणाची जी विषारी मुळं घट्ट होत चालली आहेत ना, त्यावर बोललं पाहिजे. कारण आज ते 242 लोक या धोरणांपायी भयानक मौतीनं मृत्युमुखी पडलेत. उद्या कदाचित हीच वेळ आपल्यावरही येऊ शकते. आपणही प्रवास करतोच की विमानानं. परवाची मुंबईची घटना ताजीच आहे. मुंबईची लोकल हळूहळू खाजगीकरणाच्या दिशेने चाललेली आहे. विमानसेवा तर कधीच खाजगी झालेली आहे. जेव्हा एअर इंडियाचं खाजगीकरण होत होतं, तेव्हा भांडवलवादाच्या खोट्या बुरख्याला भुललेल्या लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या होत्याच ना. टाटा समूहानं किती मोठमोठ्या वल्गना केल्या होत्या. सोशल मीडियावर जबरदस्त PR कॅम्पेन राबवलेलं होतं. सगळं तुम्हाला आठवत असेलच ना. काय झालं त्या वल्गनांचं? त्यावर आपण बोललं पाहिजे. आणि मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कारभारात नैतिक जबाबदारी टाळण्याच्या प्रवृत्तीबद्दल आपण विशेष बोललं पाहिजे. तसंच भाजप सरकारच्या काळातील दुर्घटनांनंतर कशा प्रकारे त्यांच्या कॉर्पोरेट मित्रांना फायदा मिळाला यावरही चर्चा झाली पाहिजे. कारण जेव्हा केव्हा अशी दुर्दैवी घटना घडते, तेव्हा एक वाक्य हमखास वापरलं जातं, या दुर्घटनेचं राजकारण करू नका. ऐकलं ना? या घटनेचं राजकारण करू नका, म्हणजे या घटनेवर कोणी काही बोलू नका, असंच एक प्रकारे सुचवायचं असतं. आपणही पीअर प्रेशरमध्ये येत या घटनेवर मग काही बोलत नाही आणि आपलं मौन हे दोषींना वाचवण्यासाठीच उपयोगात येत असतं. म्हणून बोललं पाहिजे. दुर्दैवी घटनेवर बोलणं म्हणजे राजकारण करणं असेल, तर दोषींवर न बोलणं हा मोठा गुन्हाच आहे. म्हणून आपण बोललं पाहिजे. आणि या नोटवर आपण सुरुवात करूयात आजच्या विषयाला आणि या विषयावरच्या चर्चेला.